नमस्कार मित्रांनो, उदाहरण पहिला बघा। एका संख्येतून 5 हा अंक 5 वेळा वजा केल्यास बाकी 10 उरते, तर ती संख्या कोणती? पर्याय आहे 35, पर्याय बी आहे 30, पर्याय सी आहे 25 आणि पर्याय डी आहे 15। तर यापैकी बरोबर उत्तर काय? तर हा प्रश्न बघा अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयामधला प्रश्न आहे। बऱ्याचशा स्पर्धा परीक्षेमध्ये या टॉपिकवर प्रश्न असतोच आणि अशा प्रकारचा प्रश्न असतोच। तर इथे बघा 5 हा अंक 5 वेळा वजा केल्यास बाकी 0 उरते, तर ती संख्या कोणती हे आपल्याला काढावयाचं आहे। तर या प्रश्नाचं उत्तर काढायचं कसं? आपण जर विचार केला तर या प्रश्नाचं उत्तर काढायला आपल्याला पुष्कळ वेळ लागणार, परंतु बघा एकदम आपण सोपे ट्रिक्स वापरून अगदी 30 सेकंदाच्या आत या प्रश्नाचं उत्तर आपण काढू शकतो। तर ते काढायचं कसं? अगोदर बघा प्रश्नामध्ये एका संख्येतून 5 हा अंक 5 वेळा वजा करायचा आहे। 5 हा अंक 5 वेळा वजा करा म्हटलाय, तर अगोदर काय करायचं बघा, 5 आणि 5 दिलाय म्हणून 5 गुणिला 5 करायचा। 5 गुणिला 5 किती होतात? तर 5 गुणिला 5 होतात 25। 5 गुणिला 5 25। मग बघा इथे 5 वेळा वजा केल्यास बाकी किती उरत आहे? बाकी 10 उरते। किती उरत आहे? बाकी 10 उरत आहे। तर बघा इथे हा वजा शब्द आला, या शब्दाकडे लक्ष द्या, वजा शब्द आला। इथे बघा 5 हा अंक 5 वेळा म्हटलेला आहे, तर आपण 5 गुणिला 5 घेतलं, इथं वजा शब्द आहे, तर ही जे बाकी आहे ही इथं ॲड करून घ्यायची। बघा 5 गुणिला 5 25 झाले आणि बाकी किती उरले? 10। तर 25 अधिक 10, मग 25 अधिक 10 किती होतात? तर 25 अधिक 10 होतात 35। 25 अधिक 10 किती होतात? 35। मग 35 हा या प्रश्नाचा बरोबर उत्तर आहे। म्हणजे 35 मधून आपण 5 हा अंक 5 वेळा वजा केला तर बाकी किती उरते? 10 उरते। म्हणजे पर्याय ए हा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। लक्षात ठेवा, अशा प्रकारचा प्रश्न आला तर आपण जास्त कॅल्क्युलेशन करत बसायची आवश्यकता आहे का? तर नाही, फक्त आपल्याला करायचा आहे 5 हा अंक 5 वेळा वजा करायचा आहे। दोन्ही ठिकाणी 5 5 आहे म्हणून आपण 5 गुणिला 5 केलं तर किती येतात? 25 आणि बाकी किती उरते म्हणते? 10। आणि इथं वजा केल्यास म्हटलं आहे म्हणून आपण इथं वजा आहे तर इथं बेरीज घ्यायची, इथं बेरीज करा म्हटलं तर इथं वजा करायचं, हे फक्त लक्षात ठेवायचं आहे। मग 5 गुणिला 5 25 अधिक 10 35, म्हणजे 35 हा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर तुम्हाला प्रश्न सोडवण्याची ही पद्धत आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर त्यानंतरचा प्रश्न बघा, एका संख्येतून 6 अंक 6 वेळा वजा केल्यास बाकी 0 उरते, तर ती संख्या कोणती? पर्याय आहे 42, पर्याय बी आहे 6, पर्याय सी आहे 36 आणि पर्याय डी आहे 30। तर यापैकी बरोबर उत्तर काय आहे ते आपल्याला काढायचं आहे। उदाहरण बघा अगोदरच्या उदाहरणाप्रमाणे आहे, फक्त का म्हणतात ती 6 हा अंक 6 वेळा वजा केल्यास बाकी किती उरतात? 0। वजा करा म्हटलं, त्यामुळे बघा बाकी आपल्याला येणाऱ्या संख्येमध्ये काय करायचं आहे? बेरीज करून घ्यायची आहे। तर बघा 6 अंक 6 वेळा वजा केल्यास म्हटलं, दोन्ही ठिकाणी 6 आहे, इथं पण 6 आणि इथं पण 6, म्हणून आपण काय करू? अगोदर 6 गुणिला 6 करू। 6 गुणिला 6 किती आहे? तर 6 गुणिला 6 36, 6 6 36। मग आपण काय म्हटलं होतं? 36 झाल्यानंतर जे बाकी असते ते आपल्याला बेरीज करायचे, इथं वजा शब्द आहे म्हणून 36 अधिक 0, 36 अधिक 0 किती होणार? 36च होणार। या प्रश्नाचं उत्तर बरोबर काय? तर पर्याय सी हा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। म्हणजे 36 मधून आपण 6 अंक 6 वेळा वजा केल्यास बाकी काय उरते? तर 0 उरते। त्यानंतरचा प्रश्न बघा, एका संख्येतून 8 हा अंक 8 वेळा वजा केल्यास बाकी 4 उरते, तर ती संख्या कोणती? पर्याय ए आहे 12, पर्याय बी आहे 64, पर्याय सी आहे 68 आणि पर्याय डी आहे 60। तर यापैकी बरोबर उत्तर काय आहे? इथे बघा एका संख्येतून 8 हा अंक 8 वेळा वजा केल्यास, वजा हा शब्द लक्षात ठेवायचा आहे, बाकी किती उरत आहे? 4 उरत आहे। मग बघा आपण अगोदरच्या प्रमाणे या प्रश्नाचं पण उत्तर सोडवू शकतो, आपल्याला फक्त ट्रिक्स माहीत झालं पाहिजे। आपली ट्रिक्स काय? इथं 8 हा संख्या 8 वेळा वजा करता म्हणून 8 गुणिला 8 करायचे, दोन्ही ठिकाणी 8 आहे म्हणून 8 गुणिला 8, 8 गुणिला 8 किती होतात? 8 गुणिला 8 होतात 64। मग 64 नंतर काय करायचं? वजा शब्द आहे, त्यामुळे त्यामध्ये बाकी ही बेरीज करून घ्यायची, बाकी किती उरते म्हटलं आहे? 4। मग 64 अधिक 4 बरोबर किती होतात? 64 अधिक 4 होतात 68, म्हणजे पर्याय सी हा या प्रश्नाचा बरोबर उत्तर आहे। अगदी कमी वेळेमध्ये एकदम सोप्या पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो, फक्त आपल्याला प्रश्न कसं सोडवायचे ट्रिक्स माहीत असेल तर अगदी कमी वेळेमध्ये आपण हे प्रश्न सोडवू शकतो।
अशा प्रकारचे प्रश्न जर कोणत्या स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला जर आले तर या ट्रिकने तुम्ही सोडवू शकता अगदी कमी वेळेमध्ये। अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्याची ही पद्धत तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर बघा तुम्हाला आता प्रश्न कसे सोडवायचे तुम्हाला समजलं असेल। तर बघा तुमच्या पुढे प्रश्न दिलेला आहे। एका संख्येतून 9 हा अंक 9 वेळा वजा केल्यास बाकी 7 उरते। एका संख्येतून 9 हा अंक 9 वेळा वजा केल्यास बाकी 7 उरते तर ती संख्या कोणती? पर्याय ए आहे 7, पर्याय बी आहे 88, पर्याय सी आहे 81 आणि पर्याय डी आहे 9। तर यापैकी बरोबर उत्तर काय आहे हे तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे। जर तुम्हाला प्रश्न सोडवण्यास काही अडचण आल्यास तुम्ही या अगोदरचे उदाहरण बघू शकता। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नसल्यास नवनवीन व्हिडिओ करता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।